डिलिव्हरी झाल्यानंतर मुलाला कोण बघणार, त्याच्यामुळं जॉब स्किप झाला. तर माझं पहिलं मूड अँड फूड मराठीचं नावाचं चॅनेल होतं इन्स्टाला. काय आमचं बॅड लक झालं हॅक. चव म्हणजे काय आहे तुमच्या दृष्टीने? चव म्हणजे खाणाऱ्याची रिएक्शन. मुलगा तर माझा प्रत्येक घास खात खात आई खूप छान, आई खूप छान, असंच करत असतो. मी म्हणेल काहीतरी केलं पाहिजे. हा मला काय बोलला, तो मला काय बोलला, हे सगळं ऐकून डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा स्वतःला बिझी ठेवा, काहीही करून ठेवा. नमस्कार. आपलं स्वागत आहे केप्र अबाउट हर विथ हर मध्ये. तर आज आपण मूड अँड फूडच्या रेश्मा खोत यांच्याशी गप्पा मारतोय. चला तर मग त्यांच्याशी बोलून आपण जरा जाणून घेऊयात त्यांच्याचबद्दल काही त्यांच्याचकडून. नमस्कार. नमस्कार. सो रेश्माताई, मला बेसिक प्रश्न हा आता सगळ्यांनाच विचारते की तुमचं म्हणजे सुरुवात कशी झाली? तुम्हाला कधी कळलं की आपल्या हाताला चव आहे आणि आपण ह्याचं काहीतरी कॉन्टेंट क्रिएट करू शकतो आणि चॅनल काढू शकतो? सुरुवात अशी झाली, मी आधी जॉब करत होते, पण डिलिव्हरी झाल्यानंतर मुलाला कोण बघणार, त्याच्यामुळं जॉब स्किप झाला. मग आता घरी बसून काय करायचं? तर मी ह्यांना विचारून फूड चॅनेल चालू केलं. तसं जेवण मला चांगलं बनवता येतं. असं काही नाही की मी सुगरणच आहे वगैरे. चांगलं बनवता येतं जेवण, आवडतं. म्हणजे कोणी नवीन आला खाणारा तरी त्याला आवडेल एवढं. तुमचा कल वाटतं थोडासा चमचमीत गोष्टींकडे जास्ती आहे चमचमीत तुमचा चॅनल बघितला तर. हां, ओके. चमचमी आणि झणझणीत राईट. हां. तर मग तिथून सुरुवात झाली. ह्यांना विचारलं मी, की आपल्याला दुसरं काही करायचं नाही म्हणजे धाबड-धिंगाणा. आता YouTubeवर वगैरे बघताय तुम्ही, किती काहीही असतात कंटेंट लोकांचे. तर तसं काही करायचं नाही. झालं सक्सेस तर झालं म्हणून आम्ही केली सुरुवात. तर लक होतं सोबत, झालं. नक्कीच. हां. अच्छा. आणि तुमच्या बऱ्याचशा कॉन्टेंटमध्ये बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये बघतो तुमचा मुलगा नेहमी असतो आणि तो म्हणजे तुमच्यावर असा टोटली फिदा असतो. हं. आणि मला वाटतं तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी म्हणून बरेच प्रकार पण करता. करते, तर करते. त्याचं कॉन्ट्रीब्युशन किंवा त्याचं प्रोत्साहन असं तुम्हाला किती वाटतं त्या ह्याच्यात आहे? कारण म्हणजे आपण आपल्या मुलाला लहानपणापासून दाखवतोय की आई हं. काहीतरी करतीये. तर हे तुम्ही काय हे करा? खूप कॉन्ट्रिब्युशन आहे त्याचं. म्हणजे लहान असताना तो मी चॅनेल काढलं होतं. मग तो दुपारी झोपला की मी शूट करायची आणि माझं शूट झाल्याशिवाय तो उठायचा नाही. काय माहिती त्याला माहिती होतं की काय शूट झाल्याशिवाय उठायचा नाही आणि आता त्याला थोडं कळतंय. मध्यंतरी तो स्टँड वगैरे ओढायचा म्हणजे शूट चालू असताना. तर त्याला आता त्याला समजायला लागलंय. मग आता त्याला सांगितलं की "बाळा मी शूट करते, तर तू शांत बस." किंवा मी व्हॉईस ओव्हर करते, एडिटिंग करते, मला डिस्टर्ब करू नको. सगळं ऐकतो व्यवस्थित. ते होईपर्यंत शांत बसतो किंवा त्याचा तो खेळत असतो असं. आणि तोच लकी आहे माझ्यासाठी असं मी म्हणेल. हां ना. तुमचं आता मध्ये रिसेंटली चॅनल हॅक झालं होतं असं कळलं मला. हं. तर ते म्हणजे ते तुम्ही कसं काय सॉल्व्ह केलं? म्हणजे काय एक्झॅक्टली झालं होतं म्हणजे आपल्या दर्शकांनाही कळेल, म्हणजे ज्यांना ह्याच्यात पडायचंय की ऑलरेडी आहेत, तर आपण काय अवेअरनेस त्यात बाळगला पाहिजे? तर माझं पहिलं मूड अँड फूड मराठीचं नावाचं चॅनेल होतं इन्स्टाला. तर त्याचे 1.5 लाख फॉलोवर होते जवळ-जवळ आणि ते हॅक झालं. हॅक झालं म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी एक मेल आला आणि तो मेल फेक होता. अच्छा. आणि तो एवढा प्रॉपर लिहिलेला असतो मेल, की समजत सुद्धा नाही, की हा फेक मेल आहे म्हणून. अच्छा. तर मी आणि माझ्या मिस्टरांनी केलं त्याच्यावरती प्रोसेस, जे नाही करायला पाहिजे होतं. आता काय आमचं बॅड लक झालं हॅक. तरी मी हे करायचा प्रयत्न केला, कव्हर करायचा प्रयत्न केला. एक आहे ओळखीचा, त्याने बरेच चॅनेल कव्हर केलेत, ओके. पण त्याला पण झालं नाही ते कव्हर. त्याच्यामुळं मग आम्ही विषय सोडून दिला. पहिले 1-2 महिना मी तर म्हणजे टेन्शनमध्ये होते. आता 1.5 लाखाचं चॅनेल गेलं म्हटल्यावर आहेच की. आणि त्याच्यामुळं बरेच म्हणजे कंपनी जे कोलॅबोरेशनसाठी विचारलं, त्यांनी काढता पाय घेतला. कारण आता पुन्हा झिरोपासून सुरुवात. त्याच्यामुळं ते बोलले, की आता म्हणजे अ, झिरोपासून सुरुवात म्हणजे व्ह्यूज पण कमीच येणार असं. मग बऱ्याच लोकांनी नाही म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हटलं काय. मग परत आम्ही चालू केलं. आता ह्या चॅनेलवरती आपले 22.5 लाख आहेत. लाख नाही सॉरी. साडे 22,500. अच्छा. हां. आणि चांगलं चाललंय चॅनेल. तसं YouTube आणि Facebookवर पण असल्यामुळं इकडं पण व्हायरल होतात रील्स असं. ओके. हं. तर तुमचा कल मी म्हणलं असं जास्ती चमचमीत पदार्थांकडे आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही असं बरंच हे करता आणि असं तुमच्या त्या आवाजात पण कळतं, की अरे हा पदार्थ मी आज करते, हा क्लोज टू माय हार्ट आहे. तर तुमचा कल त्याच्याकडेच आहे. हां, एक तर कसं आहे, घरी कोणाला गोड नाही आवडत जास्त, मी सोडली तर. आता एकटीसाठी कुठं काय बनवू असं होतं. प्रत्येकाला होतं. गृहिणी असेल,
तर ती एकटीसाठी काय बनवत नाही बघा. सगळ्यांना आवडतं तेच बनवणार आणि त्याच्यातच ऍडजस्ट करणार स्वतः. मग असं माझं पण होतं. आता मध्यंतरी मी टिफिन चालू केले. त्याच्यामुळं टिफिनला जेवण बनवतेच मी. तर तेच असं झणझणीत वगैरे असं बनवायचं आणि गोड पदार्थ असा बनवायचा असेल तर तो वेगळा शूट करावा लागतो असं. त्याच्यामुळं आणि म्हणजे माझे मिस्टर तर अजिबात गोड वगैरे काही खात नाहीत. त्यांना प्रॉपर आपलं घाटी जेवण तेच लागतं त्यांना. आमटी, भात, भाकरी किंवा चपाती आणि भाजी. ओके. तर आता रेश्मा ताईंबरोबर आपल्या चांगल्या गप्पा रंगल्या आहेत. आपण आता थोडंसं त्यांना रॅपिड फायर क्वेश्चन्स काही विचारून बघू त्या कसं हे करताय. सगळ्यात पहिला मला प्रश्न विचारायचा आहे, चव म्हणजे काय आहे तुमच्या दृष्टीने? चव म्हणजे खाणाऱ्याची रिएक्शन. अरे मस्त. मग काय आहे ना. चवी बऱ्याच असतात तशा. हां. तिखट असेल तर ती रिएक्शन वेगळी असते. गोड असेल किंवा एकदम यम्मी टाइप असेल, हां. ती रिएक्शन वेगळी असते. त्याच्यामुळे खाणाऱ्याची रिएक्शन म्हणजे चव. ओके. तुमची आवडती रिएक्शन तुमच्या मुलाकडनं आणि नवऱ्याकडनं काय असते? नवऱ्याकडनं नवरा म्हणजे माझा बेसिक ठीक आहे एवढंच. आणि त्यांचं ठीक आहे म्हणजे तो पदार्थ एकदम भारी झालाय. हां. आणि मुलगा तर माझा प्रत्येक घास खात आई खूप छान, आई खूप छान, म्वा! असंच करत असतो तो. त्याच्यामुळं तो खूप हे करतो, ॲप्रिशिएट करतो एखाद्या ह्याला माझ्या कामाला म्हणा किंवा माझ्या पदार्थाला. आता मागच्या वेळेला मी चीज डोसा बनवला होता. हां. तर मूग डाळीचा चीज डोसा बनवला होता. तो त्यानं म्हणजे एवढा प्रत्येक घास खाल्ला की आईला सांगायला यायचा किचनमध्ये किंवा कुठेही असेल तिथं. आई खूप छान बनवलंयस. मला टिफिनला पण पाहिजे, मला संध्याकाळी पण पाहिजे. अच्छा. म्हटलं काय आता तेच खाणार का? हां आणि त्याला पिझ्झा पण आवडतो. आता सारखा बाहेरचं आणणं काय हे नाही. म्हणून मग मी घरीच बनवते चपातीचा, रोटी पिझ्झा हां, तर त्याच्यासाठी. तुमचं बघितलंय हां. मी हे. खूप छान आहे. खूप कारण तो मी छान. करूनही बघितला होता. घरी सगळ्यांनी अप्रिशिएट केला. हां, खूप छान लागतो. छान आहे. ओके. तर तुमच्या रील्सवरती किंवा तुमच्या व्हिडिओजवरती निगेटिव्ह कमेंट्स येतात का? आणि मग त्याच्याशी तुम्ही कसं डील करता? खूप येतात निगेटिव्ह कमेंट्स. पण काय इग्नोर करायचं. हां, काही कमेंट्स अशा असतात, की माझा पुढचा व्हिडिओ त्या कमेंटवर बनत असतोय. म्हणजे विषय मिळतो बोलायला, बरोबर. असं असतंय. आणि ज्या बिलो द बेल्ट असतात, त्या मी लक्षच देत नाही त्यांच्याकडं. आणि जर मला म्हणजे समोरच्या वाचणाऱ्याला जर ती खटकत असेल, तर मी ती सरळ डिलीट करते आणि तो जो व्यक्ती आहे, त्याला ब्लॉक करून टाकते. असं असं नाही ते जास्त. 1-2 वर्षापूर्वी आल्या होत्या 2-3 कमेंट अशा. त्याच्यामुळं नाही आणि फूड कंटेंट असल्यामुळं एवढं नाही. हां. हे असंच जे आपल्याला घरातून वगैरे ऐकायला मिळतात त्याच. ओके. तुमच्या काही सिक्रेट हॉबीज किंवा टॅलेंट्स असे काही आहेत का? म्हणजे फूड सोडून दुसरं काही अजून आहे का, की जी तुम्ही करता? मला जेवण बनवायला आवडतंच म्हणा. मला पुस्तकं वाचायला आवडतं एक. म्हणजे मोठी पुस्तकं, जाड कादंबऱ्या वाचायला खूप आवडतं. हां. तुमची आवडती कादंबरी म्हणजे काय? माझी ययाती आवडते मला, मृत्युंजय आवडते, नंतर रातवा आवडते. ह्या सगळ्या कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत आणि मला वाटतं 4-5 दिवसात मी अशा कंप्लीट केलेल्या आहेत त्याच्यात घुसून. त्याच्यामुळं कारण तुम्ही नावं घेतली त्याचं हां, जाड कादंबऱ्या हां. आहेत. पानिपत वाचलेली आहे. बऱ्याच वाचल्यात अशा. मला मोठी पुस्तकं वाचायला आवडतात. बाकी मग जी तुमच्या इंटरेस्टिंग या- असतात, पुढं काय होईल अच्छा. अशी. नाही, ह्याच्यावर कशावर तुम्हाला कधी असं वाटलं की आपण काहीतरी कॉन्टेंट क्रिएट करायला पाहिजे ऑनलाईन? नाही. असं काही नाही वाटलं मला ह्याच्यावरती. मला एक अजून कविता करायला आवडतात. अरे वाह! हां. मग ते एखाद दुसरी कविता पण मी अशी म्हणजे बोलते ह्याच्यात काय बोलतात रील्समध्ये. पुन्हा गाणी म्हणायला आवडतात मला एक. अच्छा. हां. माझी टीव्हीवरती गाणी चालू असतात आणि स्वयंपाक चालू असतो. मला वाटतं अशाच लोकांचा स्वयंपाक हां. जास्ती छान बनतो कारण ते आतनं खुश असतात. म्हणजे आतनं खुश आपण जे असतात. होय. करतो ते आपल्या हं. आजूबाजूला सगळीकडे त्याच्यानेच अफेक्ट होतं की तुम्ही किती आनंदी आहात किंवा तुम्ही किती एन्जॉय करताय काय हां, करताय राइट. ते. आणि माझा आवाज मोठा असल्यामुळे नाही का लोकांना वाटतं, "अरे, ही भांडते का काय?" तर ते लोकं बोलतात म्हणजे असं रागात स्वयंपाक करू नको. म्हणजे ते व्हॉईस ओव्हर असतो. हां. जेवण तर आधीच मी सगळा व्हिडिओ बनवलेला असतो. आणि व्हॉईस ओव्हरच्या वेळेला आवाज मोठा असल्यामुळं किंवा टोन तो असल्यामुळं लोकांना वाटतं, की "अरे, ही रागातच व्हिडिओ बनवते की काय?" असं करून. तर रागात जेवण बनवू नका. राग कणिक भिजवताना काढा, असं तसं कमेंट्स येतात.
तुम्हाला आता आत्ताच्या जे यंग जनरेशन आहे किंवा कुठलीही जनरेशन ज्यांना आता काहीतरी नव्याने सुरू करायचं आहे, ऑनलाईन म्हणा, ऑफलाईन म्हणा, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काही हे द्यायचं, ॲडवाइस द्यायचा आहे का? यंग जनरेशनला आता सगळे स्मार्ट आहेत, आपापलं बघतात तसं म्हणायला गेलं तर. पण मी म्हणेल काहीतरी केलं पाहिजे. हा मला काय बोलला, तो मला काय बोलला, हे सगळं ऐकून डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा स्वतःला बिझी ठेवा. काहीही करून ठेवा. मग YouTubeवर चॅनेल काढा, फूडचं असेल किंवा व्लॉगचं असेल, काहीही असेल. चालू करा स्वतःचं काहीतरी. किंवा जर ह्यासाठी घरातनं परमिशन नसते काही-काही लोकांच्या, तर त्यांनी दुसरं काहीतरी करा. बरेच ऑप्शन आहेत. टेलरिंग आहे, अ, ते काय बोलतात लोकरचं वगैरे. बरेच ऑप्शन आहेत असे काहीतरी घरातून करायला. त्याचा सुद्धा बिझनेस होऊ शकतो. ओके. तर ते केलं तरी सुद्धा चालतंय. आणि काय म्हणतात ते रिकामं डोकं सैतानाचं घर. त्याच्यापेक्षा काहीतरी करून बिझी राहावा. स्वतःचे 10,000 का होईना, स्वतःचे पाहिजेत. बरोबर. ऑर्गॅनिक फॉलोअर्स. हां. असं तुमच्याबरोबर कधी झालंय का, की असा एखादा पदार्थ तुम्ही करायला घेतलाय पदार्थ, की आता हा एकदम छानच होणार आहे, म्हणजे काहीही करून माझा हा पदार्थ फेलच होऊ शकत नाही. पण तो एपिक फेल झालाय. असं कधी झालेलं आहे का? झालेलं ना. मी आवळ्याचा मुरंबा बनवत होते काहीतरी, छोट्यावाल्या आवळ्यांचा. तर तो असाच मी नव्हता याआधी कधी बनवला. तर मी असाच आपला बघून घेतला. म्हटलं आला चांगला तर अपलोड करूया आणि नाही आला तर मग राहिला. तर असाच YouTubeवरती बघितला आवळ्याचा मुरंबा. तर त्या लेडीजनं पाणी ॲड करायचं हे सांगितलं नाही आणि आवळा, साखर मी मिक्स केली आणि ते बसलं कढईमध्येच बसलं ते सगळं. म्हणजे मी किती हलवलं, त्याची ढेप झाली कढईमध्येच. कढईमध्येच असा चमचा अडकलेला. अडकलेली चमचा असा कढई उचलत होता त्याच्यावरून. मग आता काय करू? तो व्हिडिओ मी पोस्ट केला. अच्छा. हां, की म्हणजे सगळ्यांच्यावर विश्वास ठेवू नका. काही लोकं चुकीचं सांगतात किंवा विसरतात काहीतरी सांगताना. त्याच्यामुळं प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, असं म्हणून तो पोस्ट केला. तर रेश्माताई, तुम्हाला हे सगळं सुरू करताना, कुठलाही व्यवसाय आपण सुरू करताना टिपिकली बायकांना फॅमिली सपोर्ट हा कायम लागतोच. तर तुम्हाला फॅमिली सपोर्ट घरनं कसा मिळाला? घरातून सपोर्ट आहे तसा मिस्टरांचा. पहिल्यांदा ते नको म्हणत होते, अच्छा. की "तू दुसरं काहीतरी कर, काहीही कर, टेलरिंग कर." म्हणजे आमच्या बाजूच्या काकूंनी मला मशीन दिली होती. अच्छा. तर ते कर, शिक तू बाहेर जाऊन. पण मला टेलरिंगमध्ये इंटरेस्ट नव्हता एवढा. तर काय करू, काय करू? मग मी ह्यांना कसं तरी हे केलं, काय बोलतात? कन्व्हिन्स केलं. कन्विन्स केलं, राइट. कन्विन्स केलं त्यांना मी आणि मग केलं चालू. तरी पण मग ते पहिल्यांदा मी असं हातानं मोबाईल पकडायची किंवा ते एक छोटं स्टँड येतं, ते डब्यावर ठेवून मग शूट करायची. ते मला म्हणायचे, "काय येड्यासारखं करत बसले काय माहिती, दुसरं काहीतरी करत बसायचं ते." तर म्हटलं, "गप्प बसा हो तुम्ही." तर मग त्यांच्याकडून एकदा कबूल करून घेतलं मी, की "हे बघा, मला काही बोलायचं नाही असं करताना." मग मला म्हणजे डिमोटिव्हेट झाल्यासारखं होतं ना ते. मग म्हटले, "ठीक आहे बाबा, कर तुझं तू काय करायचं ते." आणि जसं माझं चॅनेल म्हणजे माझा पहिला YouTubeवरती व्हिडिओ गेला होता, चपाती कशी फुगवायची. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर तो व्हायरल झाल्यानंतर मग त्यांना समजलं, की अरे ह्याच्यात सुद्धा हे आहे. गरज आहेच आहे या हां. काळाची. बऱ्याच लोकांना माहिती नसतं. हां. मग ते म्हणत होते, की ऑनलाईन फ्रॉड असतं, बरंच काही-काही गोष्टी घडतात. त्याच्यामुळे तू याच्या भानगडीत वगैरे पडू नको. ह्या दृष्टिकोनातून ते म्हणत होते. असं नाही, की अ, काय म्हणतात घरातच बस किंवा हे. आणि आईचा एक सपोर्ट असतो. आई तर माझी म्हणजे तिला हे YouTube वगैरे काही माहिती नाही. ती शिकलेली नाहीये. तर तिचं म्हणणं तिनं तर मला नाही का साड्या दिल्या होत्या. अच्छा. ड्रेस शिव, ब्लाउज शिव, काहीतरी शिव, घरात बसून शिक काहीतरी. YouTubeवर बघ आणि शिक. अच्छा. अशी बसू नकोस. काहीतरी, काहीतरी करत राहा. तिचा, आईचा, नणंद, माझा भाऊ आणि माझा नवरा आणि माझा मुलगा ह्या 5 लोकांचा खूप सपोर्ट असतोय. बाकी दुसऱ्यांना म्हणजे असं YouTube म्हणजे काय किंवा स्मार्टफोन जवळ नसल्यामुळं एवढं काही माहिती नाही. सासू-सासरे म्हणा किंवा वडिलांना पण आता माझ्या माहिती आहे हे सगळं. तर ते पण असं स्टेटसला ठेवलेला व्हिडिओ वगैरे बघतात आणि बाजूला असणाऱ्या दाखवतात, हे बघा असं करून. एकदा तर आमचे मराठी शाळेतले सर हां. ते भेटले होते म्हणजे आबांना भेटले होते सर आमचे. तर सर म्हटले, "रेशमाचं काम बघतोय मी, खूप छान आहे," असं तसं. मग लगेच त्यांनी फोन लावला आबांनी मला. मग सर सुद्धा माझ्यासोबत बोलले, की "खूप छान करतेस रेश्मा, घरात बसून म्हणजे
मूल संसार सगळं बघत व्यवस्थित चाललंय ना सगळं, तर म्हटलं हा सर खूप छान चाललंय असं तसं. म्हटले खूप छान वाटलं मला तुझ्यासोबत बोलून एवढ्या वर्षांनी आणि मला ओळखलंच ते महत्वाचं आहे. हा. अशा तऱ्हेने ऍक्च्युली रेश्मा ताईंबरोबर आपल्या छान गप्पा रंगल्यात, पण आता आपल्याला म्हणजे कुठेतरी हा प्रोग्राम संपायला लागेल. त्यांना अप्रिशिएट करायला म्हणून त्यांना एक छोटीशी ट्रॉफी देते. थँक्यू. आणि तुम्हाला एक केपरातर्फे गिफ्ट हॅम्पर पण. थँक्यू. ट्राय करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा हो आवडतंय हो हो. का. केप्रे सोबत आपले म्हणजे 2 वर्ष झाली चांगले रिलेशन्स आहेत आणि बरेच व्हिडिओ केलेले आहेत मी केपराचे. त्याच्यामुळे मला माहिती आहे केपराची चव टेस्ट काय आहे. थँक्यू. आणि माझे कॉन्टॅक्ट मधले बऱ्याच लोकांनी पण ट्राय केले. ते स्वतः सांगतात की छान आहे असं तसं करून. थँक्यू. हम्म. थँक्यू. तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक.